सकल हिंदू संमेलन आयोजन समितीच्या वतीने सध्या शहरातील विविध वस्ती व प्रभागात भव्य सकल हिंदू संमेलन आयोजित केले जात आहे. याच मालिकेत तुकुमच्या हनुमान मंदिर हनुमान नगर येथे या भागातील नागरिकांचे विशाल हिंदू संमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या मंचावर भागवताचार्य मनीष महाराज, विदर्भ प्रांत गो सेवा सहसंयोजक रमेश मंडाळे, भाऊराव झाडे, रमेश येगिनवार, मनोहरराव बुक्कावार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रतिमा माल्यार्पण करून झाला. आपल्या संबोधनातून मंडाळे यांनी अशा विशाल हिंदू संमेलनाची गरज प्रतिपादित केली. येत्या काळात पंचसूत्रीचा अवलंब करत सकल हिंदू समाज ऐक्याचा प्रारंभ स्वतःपासून व स्वतःच्या कुटुंबापासून करायचा आहे हे त्यांनी लक्षात आणून दिले. भागवताचार्य मनीष महाराज यांनी छोट्या छोट्या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्या घरी भारतीय हिंदू संस्कृती रक्षण करत ती वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न अविरत जारी ठेवण्याचे आवाहन केले. या संमेलनाला हनुमाननगर, श्रद्धानगर, गणेशनगर भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. विमर्शाला फसू नका, आधुनिकतेच्या नांदी लागू नका, व्यवस्थेच्या मागे लागू नका. व्यवस्थेपेक्षा आस्था मोठी आहे. व्यवस्था बदलली तर समाज बदलत नाही, संस्कार बदलला तर समाज बदलतो. 20 वर्षाआधी आपल्या सगळ्यांच्या घरी नवीन घरामध्ये रथाचे फोटो लागायचे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. कोणीतरी येऊन सांगितलं, यारे हे फोटो लावू नका, घरात भांडणं होतात. आता वामपंथी लोक तर आहेत, आपल्या अवतीभोवतीच राहतात, काही तर आपल्याच घरात जन्माला आलेले असतात. अतिप्रगतीच्या नावाने निघाले हे फोटो. आज आपल्या घरात यदा यदा धर्मस्य हा फोटो नाहीये. स्वामी विवेकानंद लोकांनी मग ठरवलं की हे लावलं की भांडणं होतात. कोणी सांगितलं भांडणं होतात? विवेकानंद 3ऱ्या मजल्यावर होते. खाली पाहिलं तर घरापुढून एक टांगा चालला होता. लहान होते, बिले म्हणायचे, लहान टांगा चालवायचे. आईने त्याला अर्धा तास समजवलं, बाळ समजायला तयार नव्हतं. बिलेच्या आईने त्याला कडेवर घेतला आणि भिंतीवरचा फोटो दाखवला की बाळा हे फोटो कशात आहे? बाळा, भविष्यात तुला टांगा चालवायचा असेल तर हा टांगा चालव. आणि म्हणून जे भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर केलं, तोच धागा आईच्या शब्दाला पकडून विवेकानंदाने जगाच्या व्यासपीठावर शिकागोला केलंय. नात्या गोत्याची बीन त्याला माहिती आहे का? महालक्ष्मीच्या काळात मी अकोल्याला गेलो, कॉन्व्हेंटची मुलगी आली. आजी म्हणाली, आज आपल्या घरी देवी बसलेली आहे, नमस्कार कर. ती म्हणायला लागली, गॉड इज वन. आमच्या मॅडम आणि महालक्ष्मीला म्हणते की गुड इव्हिनिंग मॅडम. ज्या घरात पिढ्यानपिढ्या महालक्ष्म्या बसत आहे त्या घरात लक्ष्मी म्हणून जन्माला आलेली मुलगी आपल्या देश के बहुत तंग है, यही संग है, यही संग है, हम सब उसके अभिन्न अंग है. म्हणून समाजाचे घटक आणि आपल्याच घरात जन्माला आलेल्या पुढल्या पिढीचं सुरक्षिततेचं आश्वासन आणि वातावरण निर्माण करण्यासाठी इथे बसलेल्या आपल्या घरापासून, माझ्या जीवनापासून सुरुवात करावी. आपल्या जीवनाची रचना करावी आणि आपापल्या वस्तीमध्ये रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं शोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.